नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, मग त्यावर ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना कशा डाउनलोड करायच्या सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जावं लागेल। तुम्ही पीसी वरून करत असाल, लॅपटॉप वरून करत असाल किंवा मोबाईल वरून करत असाल, गुगलवर जावा। गुगलवर गेल्यानंतर mahateacher.requirement.org.in टाका। इथं आता फर्स्टलाच येईल mahateacher.requirement.org, त्याला क्लिक करा। टीचर रिक्वायरमेंट 2022 आलं, त्याला क्लिक करा। त्यानंतर पवित्र टीचर 2022 त्याला क्लिक करा। मग आता इकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, पण आता आपण तिकडे नाही जाणार। इकडे आपल्याला उजव्या बाजूला गाईडलाईन्स दिलेले आहेत ते क्लिक करा। त्यानंतर पब्लिश्ड ऑन 1 सप्टेंबर 2023 आहे, ती क्लिक करा। मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे, सूचना काय ते सगळं दिलेलं आहे, ते आपण नंतर डाउनलोड करून व्यवस्थितपणे वाचून घेऊ। पण अगोदर हे डाउनलोड कसं करायचं ते सुद्धा पाहू। इथे वरती तुम्हाला डाउनलोडिंगचा ऑप्शन दिसत आहे, हा बाण जसा जात आहे तो त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होईल। मग डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या नावाने सेव्ह करायचं ते सेव्ह करा। ते सेव्ह झालं, ते सेव्ह झाल्यानंतर मग आपल्याला दुसरी पीडीएफ डाउनलोड करायची। त्यासाठी आपल्याला बॅक जायचे। बॅक गेल्यानंतर दुसरी पीडीएफ इथे दिसेल 1 सप्टेंबर 2023 ची। मग आता हे तर काय दिलं, कागदपत्र कोणते कोणते लागते त्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचे सगळं दिलेलं आहे। मग हे सुद्धा कागदपत्र कोणते कोणते आहेत हे सगळे आपण पाहणार आहोत। पण आता काय करू, हे डाउनलोड करायचं। हे डाउनलोड कसं करायचं, मागची पीडीएफ कशी डाउनलोड केली होती तशीच डाउनलोड करायची। इथं ॲरो दिसत आहे, त्या ॲरोला क्लिक करा। त्यानंतर तशीच तिसरी पीडीएफ सुद्धा आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे। मग ह्याच्यामध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत उमेदवारांना काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने डाउनलोड करून घेऊ। गाईडलाईन्समधून 3 पीडीएफ डाउनलोड केलेले आहेत, चौथी पीडीएफ सुद्धा आपण ॲज इट इज त्याच पद्धतीने डाउनलोड करून घेऊ। ह्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे ह्या चौथ्या पीडीएफमध्ये दिलेलं आहे, सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। हे डाउनलोड करून घेऊ। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कोणत्या नावाने सेव्ह करायचं ते सेव्ह करा। ते सेव्ह केल्यानंतर तुम्ही नंतर निवांत मस्त वाचा, त्याच्यामधल्या सूचना वाचा। ह्याच्या चारही पीडीएफ वेळात वेळ काढून 1 तास 2 तास 1 दिवस वाचा, मग त्यानंतर बाकीच्या प्रोसेस करा। आता हे आपलं डाउनलोड झालेलं आहे। मग आता आपण बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आहे ना तो 2022 त्याला क्लिक करा। आता इथं लॉग इन ID पासवर्ड टाईप हे आत्ताच ह्याला काही क्लिक करायचं नाही आहे, आपण नवीन युजर आहेत, आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून रजिस्टर हिअर न्यू रजिस्ट्रेशन आता इथे क्लिक करा। इथं काय दिसतं आपल्याला टेट रोल नंबर आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर। मग आता टेट रोल नंबर काय आहे आपल्याला हॉल तिकीटवर दिलेला आहे, हॉल तिकीटवरला रोल नंबर टाका। आता इथं मी रोल नंबर हाईड करणार आहे, कारण असं मला जे जाहीर करता येणार नाही। रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा हाईड केला जाईल। रोल नंबर टाका, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका, बरोबर टाका, क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला असा सरफेस येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल, मग तुमचं जन्मतारीख, त्यानंतर तुम्ही जे 2 मोबाईल नंबर दिले ते दिसेल आणि तुम्हाला तुमचे मार्क्स दिसतील। मग आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन शोन अबाउट दिस करेक्ट अँड बाइंड टू मी, हे क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं एंटर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, मग तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याच्यावर जे 2 मोबाईल नंबर दिले होते त्याच्यापैकी कोणताही एक मोबाईल नंबर इथं टाका। मग आता तो मोबाईल नंबर इथं टाकायचा। मग आता ते मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे। ते जर मोबाईल बंद असतील तर काही कुटाने करा, ते मोबाईल अगोदर चालू करून घ्या। मोबाईल हरवला, असंच झालं तर तसंच झालं, फलाना झाला बिस्ताना झाला, असले हे काहीही इश्यू किंवा काहीही कारणं देऊ नका, आर्ग्युमेंट करू नका। जो नंबर हरवला आहे तो परत मिळवा, परत चालू करा। आता इथं जो नंबर आपण फॉर्म भरताना दिला होता तो टाका। त्यानंतर इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड एकदम व्यवस्थितपणे पाहून टाका, कॅप्चा कोडमध्ये चुकी करू नका। आता मला कॅप्चा कोड काय आलेला आहे 89 कॅपिटल FD ने, आता ते क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला आता असा सरफेस दिसेल, ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP पाठवलेला आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येईल। इथं वरती कोणता मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथं दिसत आहे। त्यानंतर इथं आता तुमचा OTP टाकायचा आहे। OTP तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल, कारण आपण तिथं रजिस्ट्रेशनमध्ये काय टाकलेलं आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे। मग साहजिकच आहे आपल्याला काय येणार आहे, मोबाईलवरच आपल्याला OTP येणार आहे। त्यामुळे जास्त चिंता करायची नाही, त्यासाठी मोबाईल चालू ठेवा। मोबाईल चालू असणं आवश्यक आहे। जर तुम्ही ह्याच मोबाईलवरून जर रजिस्ट्रेशन करत असाल किंवा ह्याच मोबाईलवरून फॉर्म भरत असाल आणि तुम्हाला
हाच मोबाईल नंबर टाकला आणि त्याच्यावर OTP आला तर थोडंसं अवघड जातं. म्हणून फॉर्म भरताना दुसऱ्याच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून भरा, म्हणजे सोपं जाईल आणि आपला मोबाईल साईडलाच राहू द्या. आता जो काही नंबर आलेला आहे आपला OTP तो इथं टाकून घ्या. मोबाईल नंबरवर जो OTP आला आहे तो टाका. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. कॅप्चा कोड काय आलेला आहे मला RGK4A आणि व्हेरीफाय OTP करा. मग आता व्हेरीफाय OTP झाल्यानंतर तुम्हाला असा सरफेस दिसेल. मग ह्याच्यातले महत्त्वाचं काय आहे, तुमचं पहिलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर आहे, पुन्हा जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, अल्टरनेट मोबाईल नंबर आहे, ईमेल ID आहे. हे सगळं तुम्हाला बिलकुल चेंज करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल आहे, हे सिलेक्ट करायचं आहे. आपण स्टेप बाय स्टेप पाहू. जास्त घाई करायची नाही, जास्त गडबड करायची नाही, डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, हेडॅक करून घ्यायचं नाही, बी रिलॅक्स. आता इथं सिक्युरिटी क्वेश्चन आहे, तो काय आहे आपण पाहू घेऊ. त्याच्यानंतर काय सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर आहे ते पाहू. क्रिएट पासवर्ड कसा करायचा तेही पाहू आणि कन्फर्म पासवर्ड कसा करायचा तेही पाहू. टेन्शन घ्यायचं नाही. मग आता हु इज युअर बेस्ट फ्रेंड आपण ते पाहिलेलं आहे. आता क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि त्याचा सिक्युरिटी आन्सर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने. मग आता पासवर्ड टाकायचा आहे. मग आता इथं मी पासवर्ड काय टाकणार आहे, जर मी तुम्हाला माझा पासवर्ड सांगितला तर तुम्ही माझं हे हॅक करू शकता किंवा हे वापरू शकता. एक म्हणून सांगतोय, आपला पासवर्ड कोणालाही सांगायचं नाही. मी पासवर्ड टाईप करतोय, मी पहिला पासवर्ड क्रिएट केलेला आहे. मग आता तुम्हाला पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. मी पासवर्ड कन्फर्म केलेला आहे. पण आता मी काय केलेलं आहे माहिती आहे का, घाई गडबडीमध्ये पासवर्ड टाकून दिलेला आहे. ठीक आहे, टाकला आहे. मला जे पासवर्ड टाकायचा होता ना मी टाकून दिला, टाकला मस्तपैकी. मग आता मी काय करतोय, मग आता आपल्याला इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. मग मी काय करणार, आता कॅप्चा कोड टाकायला जाणार. चला आता आपण कॅप्चा कोड टाकून घेऊ. मी आता कॅप्चा कोड टाकत आहे, ENLH8 टाकलेला आहे. अरे देवा, काय झालं, न्यू पासवर्ड मस्ट बी 82. अरे अशी सूचना आली. मग काय करायचं, घाबरायचं का, टेन्शन घ्यायचं का, बिलकुल नाही. इथं तुम्हाला सूचना दिलेली आहे. काय सूचना दिलेली आहे आपण वाचली आहे का, नाही. काय दिलेलं आहे, तुमचा पासवर्ड कमीत कमी 8 आणि 15 कॅरेक्टरचा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं एक कॅपिटल लेटर पाहिजे, त्याच्यामध्ये एक तुम्ही नंबर टाकायला पाहिजे आणि त्यामध्ये एक स्पेशल नंबर टाकायला पाहिजे. असा पासवर्ड टाकायला पाहिजे. पण आपण गडबडीत काय केलं, येडाचा बाजार करून टाकला. जाऊ द्या, असू द्या. मग आता पासवर्ड कसा करायचा असतो, एक पहिला अक्षर तुम्ही कॅपिटल टाका, त्यानंतर एक कॅपिटल टाकलं, आपण कॅपिटल B घेतले, त्याच्यानंतर XYZ जे असेल ते घेतलं, XYZ, पुन्हा नंतर 1 2 3 घेतलं, B कॅपिटल B, पुन्हा XYZ, पुन्हा 1 2 3 घेतलं, असं घेतलं. मग त्यानंतर पुन्हा स्पेशल नंबर टाकायचा. स्पेशल नंबर काय असतो माहिती आहे का, @ असतो, हॅश असतो, डॉलरचं चिन्ह असतो, पर्सेंटेज असतो, असलं काही असतं. मग आपण इथं हॅश घेतलं. मग पुन्हा नंतर आणखीन एक नंबर घेतला, हा असा पासवर्ड केला, BXYZ 1 2 3 #1 असा पासवर्ड करून घ्यायचा. पहिलं कॅपिटल टाकायचं, त्यानंतरचे स्मॉल टाका, त्याच्यामध्ये एक नंबर टाका आणि एक स्पेशल नंबर टाका. असं कमीत कमी 8 कॅरेक्टर ते 15 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही टाकू शकता. ते टाकलं. मग आता माझं डोकं ठिकाणावर आलं, मी पासवर्ड क्रिएट केला. मग आता मी त्या पद्धतीने टाकत आहे. क्रिएट केला पासवर्ड टाकला. मग त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. मग आता मी पासवर्डसुद्धा तो पहिल्याचा कट करणार, पुन्हा डबल टाकणार, कन्फर्म करून घेणार. आता कट करत आहे. कट केल्यानंतर मस्तपैकी जो पासवर्ड मी व्यवस्थित तयार केलेला आहे, क्रिएट पासवर्डमध्ये टाकलेला आहे, तोच पासवर्ड कन्फर्ममध्ये ॲज इट इज टाकायचा. ह्याच्यामध्ये गलती करायची नाही. मग आता कॅप्चा टाकलेला रजिस्टर करा. आता हे सरफेस आलेलं आहे. तर तुम्हाला डिअर, आता हे काय आलेलं आहे ते इग्नोर करायचं. तुमच्या पीसीवर येईल नाही येईल ते माहिती नाही, माझ्या पीसीवर आलेलं आहे तर मी हे सेव्ह करणार नाही, कट करणार. मग आता तुम्हाला इथं डिअर तुमचं नाव वगैरे आलेलं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे, तुमचे लॉगिन ID दिसत आहे. मी इथं सूचना दिलेल्या आहेत, लॉगिन ID. मग आता तुमचा जो पासवर्ड वगैरे आहे ते लॉगिन ID कुणाला देऊ नका, पासवर्ड वगैरे तुमच्याकडे राहू द्या. मग आता हे प्रिंट करून घ्या. प्रिंट करणं गरजेचं आहे, असू द्या, खात्रीसाठी, आपल्याला आपल्या सोयीसाठी, आपल्या सेवेसाठी आहे. आपल्याला नंतर भविष्यात उपयोगी पडेल नाही पडेल ते माहिती नाही, पण प्रिंट करायला काय हरकत आहे. प्रिंट कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आता ह्या प्रिंटवर क्लिक करा. सूचना एकदा इथलं वाचून घ्या. तुम्ही जर तुमचा हा पासवर्ड किंवा रजिस्ट्रेशन नंबर, लॉगिन ID दुसऱ्याला दिलं तर हे तुमचा मिसयूज करू शकतात, त्याच्यावर तुमचं माहिती बदल करू शकतात. म्हणून हे कोणाला देऊ नका असं इथं सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही वाचून घ्या.
मग ह्याच्यानंतर ते परीक्षा परिषद किंवा जे आपले संपूर्ण प्रणाली आहे हँडल करणारी ती यंत्रणा ह्याच्यामध्ये जबाबदार राहणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमचा पासवर्ड, रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन ID कोणालाही देऊ नका. समजलं? मग ठीक आहे, असो. आता हे प्रोसेसला लॉग इन करा तुम्ही. ती PDF डाउनलोड केल्यानंतर प्रोसेसला लॉग इन केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे बाहेर येतो. मग बाहेर आलं तर टेन्शन घ्यायचं नाही. आता काय करायचं, मी काय करू, बाहेरच पडलो, टेन्शन नाही घ्यायचं. आता आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, म्हणजे ती लॉग इन ID आलेली आहे ती घ्यायची. ती मग लॉग इन IDचं मग नंतर पुन्हा पुढली प्रोसेस कशी करायची ते आपण सविस्तरपणे पुढल्या व्हिडिओमध्ये टाकू. पहिल्यांदा अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. एकदा असं रजिस्ट्रेशन झालं तर तुमची पुढली प्रोसेस सोपी होऊन जाते. आता पुढली प्रोसेस कशी आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगू. कारण एवढ्या सगळ्या प्रोसेस खूप मोठ्या आहेत, खूप वेळ लागतो आणि समजून सांगायला सुद्धा वेळ लागतो. अगोदर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजून घेतलं, रजिस्ट्रेशन करून घ्या. आपल्याला भरपूर वेळ आहे. मग त्यानंतर आपण एक ना एक डॉक्युमेंट अपलोड करू. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करू. आता मेन पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं होतं ते केलेलं आहे. पासवर्ड तयार केलेला आहे, युजर ID, लॉग इन ID तयार केलेला आहे. मग आता त्यानंतर आपण पुढली प्रोसेस काय आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे, एकदम मी व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. मग आता ते सूचना आलेल्या आहेत ना, त्या आता सूचना आपण डाउनलोड केलेल्या आहेत. त्या सूचना डाउनलोड केलेल्या तुम्ही आता एकदम व्यवस्थितपणे वाचून घ्या. तुम्हाला वेळ आहे, वेळात वेळ काढून त्या वाचा, समजून घ्या. नाही समजलं तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर देईल. पण लगेच फॉर्म भरायला आत्ता घाई गडबड करू नका. अगोदर सगळे वाचून घ्या. रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला आपलं प्रमाणपत्र, आपली जी काही प्रोफाईल आहे ती तयार करायची आहे, ती आपण करू. त्याच्याबद्दल जास्त काळजी करू नका. स्टेप बाय स्टेप करू, दमानं करू. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.